महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। आझादनगर पोलिसांकडून 2 आरोपी जेरबंद। याबाबत वृत्त असे की शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीचा आझादनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघांना शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत। विशेष म्हणजे त्यांच्याकडून 53,000चा मुद्देमाल देखील हस्तगत करीत 3 गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे। जुने धुळ्यातील ज्ञानेश्वर वामन माडी हे दिनांक 26 मार्च 2024 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मुंबई महामार्गावरील वरखेडा फाटाजवळील सर्व्हिस रोड लगत त्यांच्या मालकीच्या ट्रकला धुण्यासाठी थांबले होते, तेव्हा दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना चाकूचा दाग दाखवून त्यांच्याकडील 8,000 रुपयाचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला। या प्रकरणी शुक्रवारी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। तक्रारदार माडी यांनी चोरट्यांच्या केलेल्या वर्णनाप्रमाणे तसेच यापूर्वी देखील वरखेडी पाटा येथे जबरी चोरीचे घडलेल्या घटना पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व त्यांच्या शोध पथकाने आढावा घेतला। त्यानुसार गुन्हे करणारे आरोपी हे सराईत असल्याने दररोज वरखेडी पाटा महामार्ग उड्डाण पुलाजवळ सतर्क पेट्रोलिंग करून आरोपितांचा शोध सुरू केला। दरम्यान हा गुन्हा अर्शद शाह, लिकायत शाह, राहणार काजीचे शेत, नटराज टॉकी जवळ धुळे व त्याचा साथीदार यांनी केल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। त्यानुसार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी पथकाने अर्शद शाह यास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने हा गुन्हा साथीदार अरबाज शाह, सुब्राती शाह, राहणार काजी प्लॉट धुळे याच्यासह केल्याची कबुली देत लुटीतील 8,000चा मोबाईल काढून दिला। तसेच अर्शद शाह पोलीस कोठडीत साथीदार अब्दुल फरहान अब्दुल खालिद, राहणार मेमन जमात खाना समोर वडजाई रोड धुळे व अरबाज शाह, सुब्राती शाह याच्यासह मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत रानमळा रोड, पाटीलवाडा हॉटेल तसेच रेसिडेन्सी हॉटेल जवळ 2 दुचाकी, 60,000ची रोकड, 1 मोबाईल जबरीने लुटल्याची कबुली दिली। अर्शद शाह यांनी साथीदारांसह मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वी केलेल्या 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। त्यात साथीदार अब्दुल फरहान अब्दुल खालिद यास देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली। दरम्यान दोघांकडून 8,000चा मोबाईल, 20,000 रुपयाची MH18 AJ 9353 व 25,000ची MH18 BQ 9148 क्रमांकाची दुचाकी व गुन्हा करतेवेळी वापरलेले धारदार दाते असलेले चॉपर असा एकूण 53,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे PI निवृत्ती पवार, मोहाडी पोलीस ठाण्याचे PI शशिकांत पाटील व पथकातील PSI समाधान सुरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश सिरसाट, गौतम सपकाळे, शांतीलाल सोनवणे, संदीप कडरे, अनिल सिंपी, अनिरुद्ध शेख, पंकज जोधळे, मकसूद पठाण या पथकाने सदरची कारवाई केली। सभी को नमस्कार। हमारा आज़ादनगर पुलिस स्टेशन के अंडर 26 मार्च को एक 392 का प्रकार हुआ था। तो उसमें 2 लोग एक बाइक चोरी आणि उसके ऊपर उसके पास जो चेन था वो स्नैच करके चले गया था। तो उसके बाद वैसे प्रकार हमारा मोहाडी पुलिस स्टेशन के अंडर भी हो गया था। तो 24 को हमारा मोहाडी पुलिस स्टेशन के अंडर एक बाइक चोरी का प्रकार हुआ था। फिर 27 को हमारा एक प्रकार हुआ था, 392 का प्रकार हुआ था। फिर एक और प्रकार हुआ था 394 आणि 511 जो अटक हुआ था। वैसे 4 गुना है हमारा पूरा आज़ादनगर एंड मोहाडी पुलिस स्टेशन मिलके हमारा गुना डिटेक्शन हुआ है। तो उसमें अभी 3 आरोपी इन्वॉल्व है। उसमें हमने 2 आरोपी को अभी तक अरेस्ट किया है। उसमें रिकवरी भी जो हुआ है वो सब रिकवरी किया है और 1-2 पेंडिंग है। तो उसमें एक आरोपी अभी तक फरार है। तो ये कार्रवाई एक अच्छा कार्रवाई है। इसके बाद आप भी देखेंगे तो क्राइम में 392 और 394 का जो प्रकरण है वो कम हुआ है। तो ये कार्रवाई के लिए मैं PI आज़ादनगर एंड PI मोहाडी दोनों पुलिस स्टेशन मिलके ये कार्रवाई किया है, उसके लिए मैं अभिनंदन लेता हूँ। एंड उसके बाद ये पूरा कार्रवाई हमने SP सर, एडिशनल SP सर के अंडर मार्गदर्शन पे किया है। पूरा आज़ादनगर टीम एंड मोहाडी पुलिस स्टेशन सब मिलके हमने ये कार्रवाई किया है। तो थैंक यू, धन्यवाद।